कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात जी घडते ना त्यांनी खचून न जाता त्याच्यातनं तुम्ही मार्ग काढायला शिकलं पाहिजे, जिद्द पाहिजे तुमच्याकडे. आणि तुम्ही म्हणालात तसं तुमच्या ह्याच्यामध्ये की जगणं खूप सुंदर आहे, ते कसं सुंदर आहे ते बघण्यासाठी तरी तुम्ही जगलं पाहिजे. शेजार हा खूप मोठा फॅक्टर होता तेव्हा, त्या काळामध्ये शेजार हा खूप महत्वाचा फॅक्टर आपल्या बरोबर, आयुष्यात होता, बरोबर. जो आता नाहीये. सकाळी जायचं सिडकोनी, संध्याकाळी परत यायचं, तेव्हा अंगात ताप असायचा, खायचं, क्रोसिन खायची, झोपायचं, सकाळी उठून परत कॉलेजला जायचं. हे कॉलेजचं ते वर्ष माझं खूप कष्टाचं गेलं असं तुम्ही म्हणलात तर हरकत नाही. आणि मग आता टीबी झालाय हे कळलं, पण तेव्हा मी इतके वेगवेगळी औषधं आधीच घेतलेली होती की त्यावेळी जे टीबीची औषधं आहेत त्याला माझी बॉडी पूर्ण रेझिस्टंट झाली होती. मला एकही टीबीचा त्यावेळेचा चालू जो ड्रग होता तो चालत नव्हता. मग डॉक्टर असं म्हणाले की लंग जर एवढं खराब झालंय तर हे वारंवार होत राहणार, तर त्याला पर्याय लंग काढणं हाच आहे. तर मग आई सगळेच म्हणजे घाबरणार ना, आपले नातेवाईक जे आहेत ते घाबरणार. मी विसरून गेले की आपलं लंग काढलंय. मिस्टरांचं हे डेअरिंग आहे माझ्या खूप, की हे माहीत असून त्यांनी माझ्यासारख्या मुलीशी, मी त्यांना सांगितलं होतं, उलट मी त्यांना असं म्हटलं होतं की सोपं नाहीये माझ्यासारख्या मुलीशी लग्न करणं आणि निभावून नेणं. बरोबर. ते म्हणाले नाही, आमचं लव्ह मॅरेज आहे. ते म्हणाले नाही, मला आवडले तर मला करायचंच आहे. माझी आशा सोडली होती सगळ्या डॉक्टरांनी.